शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी नवी नियमावली येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. गुजरात, तेलंगणा अशा 4 राज्यातील धोरणाचा अभ्यास करण्याच्या दिल्या सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा दौऱ्यावर. जळगाव, जामोद या ठिकाणी आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या घरी सांत्वनपर भेट देणार. संजय कुटे यांच्या आईचं नुकतंच निधन झालं. उपमुख्यमंत्री शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंचा एकाच आठवड्यात 2 वेळा दिल्ली दौरा. शिंदे काही वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर. उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार. 2014 नंतर देशात खोटे बोलणाऱ्यांचे दिवस आले. खरे भारतीय कोण? सामनातून सर्वोच्च न्यायालयासह मोदी सरकारवर टीका. राष्ट्रवादीला अखेर पुण्यात हक्काचं पक्ष कार्यालय मिळालं. अजित पवार यांच्या हस्ते 15 ऑगस्टला उद्घाटन होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर. बीडमध्ये मल्टीस्टेटमधील घोटाळ्यासंदर्भात नागरिकांसोबत करणार चर्चा. भाजपा आमदार गणपत गायकवाडांना हायकोर्टाचा दणका. पोलीस स्थानकातील गोळीबार प्रकरणी हायकोर्टानं गायकवाडांचा जामीन फेटाळला. बच्चू कडू आज राज ठाकरे यांची भेट घेणार. शिवतीर्थ निवासस्थानी घेणार राज ठाकरेंची भेट. शेतकरी कर्जमाफीसाठीच्या आंदोलनाबाबत करणार चर्चा. विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणी चौकशीअंती पोलिसांकडून अहवाल तयार. संदर्भात आज विधिमंडळात अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता. मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल. तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा. उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश. जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर येणार. शिवसेनेचे पदाधिकारी मारुती मेंगाळ यांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून शायना एनसी यांची नियुक्ती. पक्ष बांधणीसाठी मोठं पाऊल. प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी सक्षम चेहरा. स्थानिक निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार. राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती. सर्व निवडणुका एकत्र घेण्याइतकं मनुष्यबळ नाही. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती. सिल्लोडमधील सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी. नर्सेस संदर्भातल्या GR विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलन. आंदोलकांकडून मंत्रालय परिसरात जोरदार घोषणाबाजी. भाजप आमदार परिणय फुकेंकडून दिलगिरी व्यक्त. शिवसेनेचा बाप आपणच या वक्तव्यावरून फुकेंकडून दिलगिरी. आपल्या विधानामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झालाय. बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. 7 ऑगस्टला पक्ष प्रवेश करणार. हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार. वाल्मी कराडची हायकोर्टात धाव. बीड कोर्टाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याने हायकोर्टात वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात याचिका दाखल. यवतमध्ये जमावबंदीचे आदेश शिथिल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर यवतमध्ये 1 ऑगस्ट जमावबंदीचे आदेश होते. ओबीसी समाजाकडून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत. ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना न्यायालयाकडून चपराक. ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांचं वक्तव्य. बीडमध्ये माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी बॅनरबाजी. सेव्ह माधुरीचे बॅनर. बायकॉट जिओचा उल्लेख. जळगावात पालिकेकडून रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई. पुन्हा रहदारीस अडथळा निर्माण झाल्यास कठोर कारवाईच्या दिल्या सूचना. कबूतरखान्यांच्या विरोधातील कारवाईचा वेग मंदावण्याची शक्यता. कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका. कबूतरखान्यांच्या विरोधातील कारवाईच्या विरोधात जैन समाज आक्रमक. शांतीनाथ जैन मंदिरात सर्वांना एकत्र जमण्याचं आवाहन. लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव रेल्वे गाडीचं तिकीट आरक्षण काल सुरू. तिकिटाची वेळ सुरू होताच 1.5 मिनिटात प्रतीक्षा यादी 1000 पार. नियमित गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्या देखील हाऊसफुल. प्रो गोविंदा लीग सीझन 3 निमित्त आज मीरा रोडमध्ये पत्रकार परिषद. प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक उपस्थित राहणार.
सिंधुदुर्गात सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेची कुडाळ आगार प्रमुखांच्या कार्यालयाला धडक, कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात व्यवस्थापकांना घेराव. सिंधुदुर्गात वैभववाडी पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी, बनावट दारूनं भरलेला कंटेनर वैभववाडी पोलिसांनी पकडला. महिन्याभरात पोलिसांची चौथी कारवाई. कल्याणमध्ये कोकण वसाहत पुनर्वसन बाधितांचे उपोषण सुरूच, काहींची प्रकृती खालावली. न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा आंदोलनकर्त्यांचा निर्धार. कल्याणमधील सूचक नाका ते नेतीवली रस्ता विद्यार्थ्यांसाठी धोकादायक. मार्गावर 5 ते 6 शाळा, रस्ता ओलांडताना अनेक अपघात, रहदारीच्या वेळी वाहतूक पोलीस गायब, पालकांची तक्रार. साताऱ्यातील कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी बनवल्या राख्या. 1000 राख्या आणि शुभेच्छापत्र सैनिक बांधवांसाठी रवाना. कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी काँग्रेस आक्रमक. जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. मनोज जरांगे पाटील आज सोलापूर दौऱ्यावर येणार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा देण्याकरिता आणि दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगेंचा सोलापूर दौरा. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात आज पत्रकार परिषद. आगामी अंगारिका संकष्ट चतुर्थीनिमित्त नियोजनासाठी पत्रकार परिषद. 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक. घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाबाबत पालिकेकडून नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. भरवीर ते वाढवण अंतर 1.25 तासात पार करता येणार. नवी मुंबईतील खारघरमध्ये परप्रांतीयांची मुजोरी. मराठी भाषेला विरोध दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल. आईस्क्रीम पार्लरच्या मालकाने मराठी सण आणि भाषेचा अपमान केल्याने नागरिक संतप्त. हिंगोली जिल्ह्यात श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वृद्ध लाभार्थ्यांच्या आधार सीडिंगचे काम सुरू. वृद्ध नागरिकांना मिळतोय दिलासा. वनतारा येथे नेलेली माधुरी हत्ती परत आणावी या मागणीसाठी हिंगोलीमध्ये मोर्चा. जैन समाजाने काढला. सेनगाव तहसील कार्यालयावर मोर्चा. महादेवी हत्तीणीवरून हिंदुस्थानी भाऊची इन्स्टा पोस्ट. शिवसेना पदाधिकाऱ्यांचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.